सकाळी 6:00 किती दुपारी 1 पर्यंत काम करत असताना हे काम आहे अडचणी त्यासाठी सलग 7-8 सगळ्यांना आले त्यामुळे दुसऱ्याकडे काम करावा अशा पद्धतीने सगळ्या समितीयांनी नगरसेवकांची सुद्धा त्यावेळी चर्चा झाली. सगळ्यांची मागणी होती पण सगळ्यांच्या कालावधीमध्ये काही कामगार संघटना काल आपल्याला निवेदन दिलेलं आहे आणि प्रमुख नगरसेवकांना सुद्धा त्यांनी निवेदन दिलेलं आहे. त्या अनुषंगाने त्यांनी एक सूचना केलेली आहे की तुम्ही जे श्रमामध्ये जमाना लागल्या आम्ही नोकरी बाहेरच्या कर्मचारी घ्यायला न लावता तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्याप्रमाणे काम करून देतो त्या पद्धतीची कालावधी सूचना केलेली आहे. मी पण जर असं असेल तर आपला नियमावली त्याचा दुरुस्त तरी 3 महिन्यासाठी त्याचा जो प्रस्ताव आहे तो राष्ट्रपती मान्य करायला त्याप्रमाणे यशस्वी होत असेल तर त्या पद्धतीने चालवण्याला अडचण नाही. जर नाही झालं तर पुन्हा गावामध्ये दुरुस्ताच्या कामाच्या संदर्भामध्ये आता दुरुस्तामध्ये सकाळी 6 ते 11 आणि संध्याकाळी 4 ते 6 अशा दुरुस्तामध्ये कामाची यावेळी सकाळी 17 8 ते 8:30 ही अर्धा तासाची वेळ कारण समजा विजय केल्याने कुणीही कर्मचारी प्रकाराला निर्मला प्रजाती साडेनऊ प्रजाती जाळाला प्रजाती आता जाळाला कोणी काय पूर्ण व्यवस्था करते त्यामुळे 6 ते 11 ही त्यामुळे 8 ते 8:30 ही जाळामानाची सुट्टी असं समितीनं निश्चित करावे अशा पद्धतीची समितीनं आपल्याला स्पर्धा केली. आता हे मंजूर पण त्यांनी केलेलं आहे प्रशासन
प्रशासनालाही विचारूया तो एक हा प्रमुख काय तो याचा प्रत्येक
बाबा केलेल्या गोष्टी करणारी शाळा करून त्याच्या केलेल्या ठिकाणी स्वच्छता निर्देश गव्हर्नमेंट कदम कर्मचारी यांनी सकाळी 6 वाजता जेवढे कुटुंब त्याच्याकडून राबवून करणे प्रभास केला धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून संपूर्ण सभागृहाचं लक्ष या ठिकाणी वेधू इच्छितो. 18 जून 2026 रोजी माझ्या मतदारसंघातील लोहगड किल्ला या किल्ल्यावरती केतन विष्णू अग्रवाल याच्या होणाऱ्या पत्नी सिया गोयल या सिया गोयलच्या आग्रह खातर लोहगड किल्ल्यावरती फिरण्याकरता गेला आणि दुर्दैवानं केतन विष्णू अग्रवाल याचा अपघात झाला अशी बातमी त्यांच्या कुटुंबियांना सांगण्यात आली. आणि त्यानंतरनं पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक असतील सर्व त्यांची टीम यांनी या संपूर्ण घटनेची माहिती घेतली. आणि मी मनापासून खरं तर सर्वच पोलीस यंत्रणेचं अभिनंदन करेल, त्यांचं कौतुक देखील करेल की केतन अग्रवाल हा अपघात नाही तर त्याचा घात झाला. त्याला होणारी त्याची पत्नी म्हणून जी आहे ती सिया गोयल आणि तिच्या साथीदारानं दोघांनी 400 ते 450 फूट खोल असलेल्या दरीमध्ये ढकलून दिला आणि त्याचा दुर्दैवी अंत झाला. आणि संपूर्ण घटना ही संपूर्ण माहिती ज्यावेळेला पोलीस तपासानं माहिती आली किंवा संपूर्ण तपास या घटनेचा झाला त्यातून केतन अग्रवाल हा घात नाही तर त्याचा खून झाला अशी देखील माहिती किंवा संपूर्ण तपासामध्ये त्याची नोंद झालेली आहे. परंतु अध्यक्ष महोदय, मी सभागृहाच्या माध्यमातून एवढीच मागणी करतो की सिया गोयल आणि तिचा जो साथीदार आहे हे गेले अनेक महिने वर्षभरापासून एकत्र होते. अनेक त्यांचे फोन कॉल त्यांचे रेकॉर्ड देखील संपूर्ण माहिती आलेली आहे. आणि फक्त सिया गोयल ही एकटी किंवा तिचा साथीदार ह्या केतन अग्रवालच्या मृत्यूचे कारणीभूत नाही आहेत, तर सिया गोयलचं संपूर्ण कुटुंब किंवा त्या कुटुंबातल्या व्यक्तींना ज्या ज्या माहिती होतं की सिया गोयलच्या सोबत दुसरा तिचा साथीदार गेल्या अनेक वर्षापासून राहतोय फिरतोय, हे लपवण्याचं काम ज्या कुटुंबातल्या व्यक्तीने केलं त्यांना देखील ह्या संपूर्ण घटनेमध्ये दोषी धरावं अशी मागणी या सभागृहाच्या माध्यमातून मी करतो. आणि त्याचबरोबर या संपूर्ण घटनेची तपास होत असताना सखोल चौकशी करून हा खटला देखील फास्ट ट्रॅकवरती घेतला गेला पाहिजे अशी देखील मागणी या निमित्ताने मी करतो. अध्यक्ष महोदय, खरोखर केतन अग्रवालला जर न्याय द्यायचा असेल, त्याच्या कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर याबाबत सरकारनं राज्य सरकारनं गंभीरतेने दखल घ्यावी एवढी विनंती करतो. सुनील शेळके सुनील विधानसभा सदस्य सुनील शेळके यांनी जे प्रकरण सभागृहामध्ये मांडलं ते अत्यंत गंभीर आहे आणि त्यामुळे निपक्षपाती याचा तपास होण्यासाठी SIT मार्फत याची चौकशी करण्याचे निर्देश मी आज सरकारला देतो. मविसा नियम 101 हे असं आपण एक जे आपण ऑपरेटर केले त्यामध्ये मोबाईल नंबर किंवा टोल फ्री नंबर तो सगळ्या गाडीवर किंवा अन्य पर्याय सगळ्या पूर्ण शहरामध्ये तो माहिती त्यासाठी स्वतंत्र माणूस बसवला. तर नागरिकांच्या काही आधार आहे वेगवेगळ्या काय आहे ते नगरसेवकांना नंबर करणार किंवा नगरसेवक अधिकाऱ्यांना नंबर करणार त्याच्यापेक्षा पूर्वी त्या नंबरचा नंबर आला तुम्ही केला तर तो तिथे GPS सगळ्यांना आपण माणसाचा तो त्याच्या संबंधित चालवण्याच्या ठिकाणी कचरा
हे तयार करणे, स्वच्छता निरीक्षक अथवा नागरिकांकडून येणारा तक्रारी, घंटागाडी आणि सेक्रेटरी पॉइंटवरील कचरा उठावाच्या आधारे क्षेत्रीय अधिकारी दररोज नमुन्याचे अहवाल कार्यालयात सादर करतात. जो क्षेत्रीय अधिकारी फील्डवर आहे तो त्या ठिकाणी त्यावेळी येणाऱ्या रोजच्या तक्रारीच्या आधारे तो रोजच्यावर रिपोर्ट देईल आणि तसा अहवाल तशा पद्धतीनं त्या दिवसाचा दिनाचा रिपोर्ट हा त्या नंतर त्यामध्ये काय कन्यास करता येईल. कार्यालय प्रमुख हे एकत्र बिल करून महिन्यातून एकदा सादर करेल. कचरा विलगीकरण हा घनकचरा व्यवस्थापनामध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक असून घरोघरी कचरा संकलन करताना तो वेळ करण्यात यावा. विलग केलेला कचरा घंटागाडीमध्ये स्वतंत्रपणे कप्प्यात जमा करणे आवश्यक आहे, अन्यथा विलगीकरणाचा हेतू साध्य होणार नाही. जागेवरच कचरा विलग करून घेण्याची जबाबदारी घंटागाडीसोबत असणाऱ्या मदतनीस येते. आता घंटागाडीवर एक मदतनीस आहे. आता आपण सगळं कप्पे पण दोन केले, पण आमदारांना ते एकत्र टाकला तर त्याला काय उपयोग होणार नाही. त्यामुळे जसं आपण आता सगळ्यांना बरोबर दोन बकेट द्यायचं ठरवलंय, कोल्ह्यांनी वाळा वेगवेगळा कचरा करायचा आहे, तर ते आल्यानंतर ते ओला वेगळा, बाबा वेगळा आणि प्लास्टिक वेगळा हे करायची जबाबदारी संबंधित जो गाडीचा सोबत आणणारा माणूस आहे त्याची ती जबाबदारी आहे. त्या पद्धतीने टाकून घ्यायची. कचरा विलगीकरणाची माहिती आणि महत्त्व समजावून सांगण्यासाठी विविध प्रयत्न करणे आवश्यक आहे. घरगुती कचरा हा महिला मोठ्या प्रमाणात हाताळतात, त्यामुळे कचरा वर्गीकरण संबंधी त्याचे प्रबोधन मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे. विलगीकरणाबाबत मोठ्या प्रमाणात जागृती केल्यानंतर त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे. आता आपण नुसताच दंडात्मक कारवाई करायला गेलो तर ते होणार नाही. मुळात ओला कचरा म्हणजे काय, वाळा कचरा म्हणजे काय, इथून पासून आपल्याला ते सांगायला लागेल. महिना 2 महिन्याच्या कालावधीत वेगवेगळ्या पद्धतीने मग काही डॉक्युमेंटरी असेल किंवा पत्रकाच्या माध्यमातून असेल, घरोघरी पॉम्पलेट वापरून असेल, वेगवेगळ्या पद्धतीने हे दोन कचरे आणि त्याचा आपल्यावर काय वाईट परिणाम होणार आहे हे सगळं सांगून त्याची जागृती केली की मग त्याच्यानंतर आपण त्यांना दंडात्मक कारवाई करावी. कचरा कोणी येणारे घंटागाडी रिकामी झाल्यानंतर दररोज ती स्वच्छ केली जावी, धुतली जावी. त्यासाठी कचरा डेपोजवळ सर्व्हिसिंगची व्यवस्था असावी, त्यामुळे कचरा अवघ्याचे आयुष्यमान वाढेल. आता आपल्या ज्या कचरा गाड्या असतात त्या भरून जातात आणि त्या टाकून आले की परत आहेतच राहतात. दुसऱ्या दिवशी गड्डी लागली की त्याला सगळा म्हणजे दुर्गंधी असते. तर ती गेल्या गेल्या परत येताना त्या ठिकाणी त्याच्यावर पाणी वाहून आलं तर ती स्वच्छ पण आयुष्य पण वाढेल आणि जी दुर्गंधी किंवा बाकीचा त्रास आहे तो होणार. सकाळच्या सत्रात 2 वेळा गाडीची फेरी व्हावी, तसेच संध्याकाळच्या सत्रात देखील फेरीवाल्या हॉटेल्स व इतर आवश्यक ठिकाणी कचरा उठवायची व्यवस्था घंटागाडीद्वारे करण्यात येते. सर्व मुंबई कार्यालयामध्ये होणाऱ्या कार्यक्रमानंतर मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती होते. याकरता प्रत्येक कार्यक्रमाकरता मंगल कार्यालयांना विशिष्ट फी आकारणी करण्यात यावी. सदरची फी संबंधित कार्यक्रम असणाऱ्या व्यक्तीकडून कार्यालयाच्या भाड्यासोबत जमा करून नगरपालिकेला जमा करण्याची जबाबदारी कार्यालयाची आहे. कार्यालयांच्यामध्ये मोठ्या कार्यक्रम जे होतात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा असतो किंवा बाहेर टाकला जातो, कचरा असतो, ते उतरायला आपल्याला लागते कारण ते त्याची परस्पर विल्हेवाट लावत नाही. तर असे जे कार्यक्रम होतात ते त्याचे भाडे येतात, त्यामुळे आपण काही जे 1,000 रुपये 2,000 काय त्याचे आपण निश्चित केले तर त्या कार्यालयाच्या भाड्यावर त्यांनी ते गोळा करायचे आणि ते जेवढे कार्यक्रम झाले त्यानुसार ते नगरपालिकेला महापालिकेकडे ते जावे लागेल. कार्यालया व्यतिरिक्त इतर ठिकाणी तसेच घरगुती होणाऱ्या कार्यक्रमातून कचरा उठवण्याची मागणी करणाऱ्या नागरिकांना विशिष्ट फी आकारून त्याचा कचरा उठाव करणे. म्हणजे आता हे कार्यालयाच्यावरून आपला प्रश्न एखादा घरी कार्यक्रम झालाय हे झाल्याने ते असंच रस्त्यावर टाकले वगैरे यापेक्षा त्यांनी आपल्याला कळवलं आपण त्याला गाडीची व्यवस्था करून घेऊन त्याच्याकडून क्रिया करून ते देण्याची व्यवस्था करा. इमारत बांधकाम अथवा बांधकामाचे रस्त्यावर पडणारे साहित्य महापालिकेतर्फे स्वतंत्र वाहनामार्फत उतरण्यात येईल. त्याच्या भाड्यापुढची रक्कम संबंधित घटकधारकाकडून वसूल केली. आता बांधकामाचं वगैरे साहित्य आहे ते आपले कचरावाले पण उचलत नाही, तो पण टाकत नाही, त्यामुळे महिनोमहिने ते रस्त्यावर पडून राहते. असं पडलेलं साहित्य आहे त्यासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करून ते उचलायसाठी त्याचा जे भाड्याचा खर्च आहे तो त्या संबंधित मार्गाकडून वसूल करा. दररोजच्या रस्त्यावर गटारीच्या सफाईचा कचरा सेक्रेटरी पॉइंटवर घेऊन जाण्यासाठी सर्व सफाई कर्मचाऱ्यांना प्रत्येकी याप्रमाणे 700 ढकलगाडी महापालिकेने खरेदी करावी. आता बऱ्याच वेळा गटारीतून काढलं जाते पण 4-4 कर्मचारी एक गाडी, त्यामुळे
केलेली कर्मचारी की मी करतो म्हणजे मध्ये रस्त्यावर दोन किंवा ते ठीक असे जातात तर प्रत्येकाला एक गाडी द्यायची त्यानं ते गटातून काढलेला कचरा त्या ठिकाणी टाकला की त्या सेक्रेटरी तिथून आपण डम्पिंग करणार म्हणजे सेक्रेटरी पॉईंट आहे तिथून अर्ध्या ते पाऊण तासामध्ये तिथून ते उचलायला पाहिजे त्यांनी कचरा घेऊन लागायचा त्यांनी अशा पद्धतीची व्यवस्था करणे गरजेचे सेक्रेटरी पॉईंट काय बोलतो तिथून वगैरे आपण कचरा करणार नाही तो आपण डायरेक्ट त्या गटाकडे देऊ शकत नाही किंवा डायरेक्ट ट्रॅक्टरमध्ये गटरीला काढला जातो गटरीचा वगैरे काढला जातो त्याच्यासाठी ही गाडी द्यायची आहे तो एक 4-5-6 गाडीचा कुठे एकत्र समजा एका ठिकाणी केला की जिथं टाकेल तिथून अर्ध्या तासात मध्ये तो तिथून उचलला जावा आपण तिथे टाकलो की तिथून कचरा डेपोवर जे न्यायचं आहे ते कर्मचाऱ्यांच्या रखवाली करता फायबर बॉडी आणि टायरची चाके असल्याचे दीर्घकाळ चालते आता जे आपण घेतो ते एक तर लगेच पाण्यामुळे घडते आणि ते चाके त्याची खराब होतात त्यामुळे फायबर बॉडी असणारे आणि त्याला ते टायर असणारे गाड्या सेकंडरी पॉईंट अजून किती वेळ लागेल सर्व संपन्न आणि तसं नाही जेवायची वेळ झाला फक्त वाटली म्हणजे जेवायचं आपले 10 मिनिटं असते 10-15 मिनिटं असतं तर जेवायचं थांबूया किती मग आले की मग बोलायचे भुका दुसरी असता तर घरात त्यामुळे काय फक्त 2 तास जेवण टायमिंग होतं त्यामुळे 10 वाजता चालू नाही हे विषय खूप महत्वाचा आहे आपल्याला इंदोरला आपण जाऊन आलो याच्यासाठी जातोय त्यामुळे आपण मन देऊन सगळे ऐकायला हव्यात सेकंडरी पॉईंटवरून कचरा उचलण्यासाठी मोठ्या पुराच्या ट्रॅक्टर ट्रॉली किंवा डंपरचा वापर करावा सारण गटारी स्वच्छतेकरता छोटे बकेट असणारे नवीन पद्धतीचे वाहन महापालिकेने खरेदी करावे घर कचरा वर्गीकरण व अपघाताचे महत्त्व वाढवण्याकरता यांच्यावरची मदत घेण्यात यावी पथनाट्य आणि मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केल्याचे अधिक परिणामकारक ठरते याचं कारण असं आहे की आपण मगाशी म्हणलो की महिला या कचऱ्याची हाताळणीमध्ये खूप त्या निगडीत असतात त्यांना असं घेऊन नुसतं लेक्चर द्यामुळे होणार नाही त्यामुळे वेगवेगळे काही कार्यक्रम मनोरंजनाचे कार्यक्रम वगैरे करून त्यातून ते प्रबोधन केलं तर ते जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचेल महिला संघटना अथवा महिला बचत गटासाठी काम करणाऱ्या किंवा कामाच्या आवडणाऱ्या महिलांना या कामी अधिक सक्रिय केल्यास अचूक परिणाम साधता येईल कचरा विलगीकरण स्वच्छता प्रबोधन जनजागृतीसाठी शाळा महाविद्यालये महिला मंडळ महिला बचत गट यांचे सहकार्य घेण्यात यावे व्हॉट्सअप ग्रुप सोशल मीडिया व स्थानिक माध्यमांचा प्रभावीपणे वापर करण्यात यावा माझा वार्ड स्वच्छ वार्ड अशी लोकसहभागावर आधारित मोहीम राबवण्यात यावी पिढीच्या प्रभागांना प्रोत्साहन व बक्षीस योजना लागू करावी 30-60-90 दिवसाचा अंमलबजावणी आराखडा निश्चित करून त्यानुसार कारवाई होत आहे याचा आढावा साप्ताहिक बैठकीद्वारे वरिष्ठ स्तरावर घेण्यात यावा जे घरोघरी पासपोर्ट दिलेले आहेत त्याची कडक अंमलबजावणी करावी आणि आता शेवट संकीर्ण आरोग्य विभागातील कर्मचारी एकाच दिवशी मोठ्या संख्येने गैरहजर राहू नये आणि त्यांचा कामकाजावर परिणाम होऊ नये यासाठी स्वतंत्र रजा नियम बनवणे आवश्यक आहे त्याकरता अतिरिक्त आयुक्त संबंधित आयुक्त आरोग्य अधिकारी आणि CSR यांच्या समितीने कर्मचारी रजा संदर्भात धोरण नक्की करावे आवश्यक कर्मचारी भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आरोग्य विभागाकरता कर्मचारी संख्या अपुरी पडत असल्यास काही प्रभाग खाती पद्धतीने साफसफाई करता येईल मोकळ्या जागी खाजगी मालकीच्या मोकळ्या जागा खाजगी मालकीच्या असतील आणि त्यांची निश्चित सफाई होत नसेल किंवा त्या ठिकाणी कचरा टाकला जात असेल तर तो परिसर गलिच्छ होतो त्यामुळे संबंधित भूखंडास खाजगी कार्डधारकांनी संरक्षण नीट करावी अन्यथा कचरा पडू नये याची दक्षता घेण्याबाबत संबंधित घटकधारकाला सूचना देऊन सुद्धा साफसफाई होत नसेल तर त्या ठिकाणी आपण कचरा हटवण्याचा खर्च संबंधित घटकधारकाकडून वसूल करण्यात यावा डॉक्युमेंटरी चित्रफित कचरा विलगीकरण तसेच गटारीमध्ये टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे होणारी अस्वच्छता त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम हे दर्शवणारे चित्रफित तयार करून जनप्रबोधनाचा भाग म्हणून ती सर्वत्र दाखवण्यात यावी त्याचप्रमाणे शहरामध्ये आपल्याला सर्व चित्रपटगृहांमध्ये ती सक्ती
ताकदीने दाखवण्याबाबत कारवाई होईल. घनकचरा नियम 2026 स्वयंस्पष्ट असून यामध्ये महानगरपालिका सदस्य, कर्मचारी, नागरिक यांना सोपवलेली कर्तव्ये व जबाबदारी पूर्ण होत आहे याबाबत खबरदारी घेण्यात यावी. अधिनियम सदरचे अधिनियम स्वतःच्या अधिकारात केले असले तरी याला राज्य शासनाची अंतिम मंजुरी मिळणे आवश्यक आहे. त्यानंतर त्याचे प्रत्यक्ष नियमात रूपांतर होणार आहे. या नियमात काहीही अर्थपूर्ण असले तरी जिथे स्पष्टता नसेल तेथे अधिनियमात असणारी तरतूद अक्षम असेल. महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम 454 अनुसूचित फेरफार करणे किंवा ती भर घालणे अंतर्गत 13 स्वच्छता विषयक तरतुदी अन्वये मंजूर करून त्याचा अंमल करण्याच्या सदस्य शिफारसी आरोग्य आपणाकडे सादर केलेल्या आहेत. इचलकरंजी शहराचा घनकचरा व्यवस्थापन व विल्हेवाट विषयक कामी शिफारसी करण्याची संधी देऊन शहराच्या स्वच्छतेत पवित्र कार्यात काम करण्याची संधी दिल्याबद्दल सगळे आपले आभार आहेत. या विषयावर मला काही बोलायचं आहे. हा बोला. हा जो कचरा कटलीचा कचरा जेव्हा काढला जो सेकंडरी आपण ठेवला त्या तिथे कुठेतरी बॉक्सची वगैरे सोय करावी लागणार आहे. त्यामुळे आम्ही आता संबंधित भागातून जिथं जिथं एखादं प्रॉडक्ट आपण कर्मचारी आपण सांगतोय त्या कोपऱ्यात टाकला पण तिथं टाकून पवार तसं जीसीबी काढून ते घटकाला ते आपण बंद करावं ते भरून काढावं. त्यासाठी आपल्याला स्वतंत्र याचा विचार करूनच कारण आता जो मतदार आहे तो त्या कैची पद्धतीने घेतोय त्यामुळे एक फूट रस्त्यावर त्या ठिकाणी रस्ते खराब आहेत. त्यामुळे आपली सूचना यामध्ये अशी आहे किंवा आपण त्या आपल्या मतदाराला ती गरज अशी करायची आहे. आपण त्यामध्ये म्हणलेलं आहे की त्या ट्रॉलीमधून तो गटीचा जो कचरा आहे तो ट्रॉली किंवा डंपरमधून यायचा आणि तो टाकल्यानंतर अर्धा ते 1 तासाच्या आत टाकायचं कुठं? हेच सेकंडरी पॉईंट सेक्रेटरी नाही बॉक्स झाला नाही साहेब तुझे बॉक्स झाला नाही कचरा कोणी पाटील साहेब जो कचरा नाही आहे भेटीनं काढलेला पण छान असतो जो त्या बॉक्स मध्ये बसणार नाही तो लगेच उचलायला पाहिजे आहे आणि काय पाहिजे नाही तेवढं साहेब ते काय कसं ठेवणार काय करणार त्या ठिकाणी असणारी आपण सूचना अशी केली आहे की ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरतो आपण ते भरत असताना ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरतो कारण गडीतून काढला कचरा थेट त्या ट्रॉलीमध्ये पण काढताना टाकता येणार नाही. एका गाडीतून छोट्या छोट्या आणले तर ते एक ठिकाणी कुठेतरी टाकावं लागेल त्याच्यावर भरणार त्यामुळे एक ठिकाणी जो भरेल आणि तो तिथं कचऱ्याचा हे होऊ नये म्हणजे अर्धा ते पाऊण तासात ते टाकावी सुरू व्हायची त्याच्या ठिकाणी निश्चित करून द्यायची आणि सकाळी 6 वाजल्यापासून 8 ते 9 च्या आत ते सगळ्या ठिकाणी उतरत जावं याची जबाबदारी नंतर
साधारण हा खाती पक्षाने द्यायचा आणि त्यांनी त्यांच्या किंवा जास्त बोलीत आहे त्या ठिकाणी त्यांच्या ठीक आहे, हा मॅडम. सॉरी. तेव्हा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती दिली होती आणि माहिती देताना त्यांच्या घंटागाडीच्या संदर्भात सुद्धा जी माहिती दिली की घंटागाडीचं जे रेकॉर्डिंग लावलेलं असतं जे सॉन्ग असतं ते इन्स्पिरेशन देणार असतं आणि ते दरवर्षी ते सॉन्ग बदलतात आणि त्यांनी सांगितलेलं की आमच्या इंदोरमध्ये ती लोक वाट पाहत असतात की यावर्षी कोणतं सॉन्ग आहे की जे आम्हाला घंटागाडीवर लावलेलं आहे ते अशाच पद्धतीने आपल्या इचलकरंजी शहरातील जी घंटागाडी भागाभागात फिरते तेव्हा ते एकच गाणं आपल्या जे इचलकरंजी शहरात घंटागाडीवर लागलेलं असतं तेव्हा ते कुठेतरी वेगळ्या पद्धतीने लावावं की जेणेकरून इचलकरंजी शहरातल्या नागरिकांना सुद्धा एक प्रेरणा देणारं ते गीत असावं आणि घंटागाडीचं जे टायमिंग आहे ते सुद्धा एक ठराविक असावं. इंदोर शहरामध्ये सुद्धा प्रत्येक भागामध्ये घंटागाडीचा वेळ कशी आहे ती त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केली. इस्लाम एरियामध्ये कोणती वेळ ठेवावी, जिथे वर्किंगला जातात त्या ठिकाणी कोणती वेळ ठेवावी, काही भागामध्ये कुठे वर्किंगला जात नाही तिथे कुठली वेळ असावी अशा पद्धतीनं त्यांनी घंटागाडीच्या वेळेचं नियोजन केलेले. आज आपण पाहतो की सकाळपासून वाट पाहत असतात लोक, कधी कधी तिथे घंटागाडी येतच नाही. तो कचरा सुद्धा त्या ठिकाणी राहून जातो की 8 वाजता आमच्याकडे घंटागाडी येते. असं एक व्यवस्थित नियोजन वेळेचं त्या ठिकाणी केलं जावं. काही स्पॉट असे की तिथे नेहमी कचरा हा टाकलाच जातो. मागच्या वेळेस आपण असं केलं होतं की तिथे टाईल्स घरशा घातल्या होत्या आणि तिथे बेंचेस ठेवले होते की त्यामुळे काय होतं की त्या जो कचरा स्पॉट होता तो कायमचा बंद झालेला आहे. आज सुद्धा काही ठिकाणी असे स्पॉट आहेत की तिथे कचरा हा टाकलाच जातो. वारंवार आपण तिथे सूचना करतो पण ती पाळली जात नाही. तेव्हा तिथे आपण एक जर बेंचेस वगैरे टाकले तर नागरिक सुद्धा त्या ठिकाणी बसण्याची पण त्यांची व्यवस्था होईल आणि त्या ठिकाणचा कायमचा कचऱ्याचा स्पॉट जो आहे तो सुद्धा बंद होईल. अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने आपण जर नियोजन केलं तर इंदोरच्या धर्तीवर आपण निश्चितच यशस्वी होऊ असं मला वाटतं. धन्यवाद. जो रिक्रिएशन सेंटर आहे त्याचा बॅक साईडला आहे तो किती जरी स्वच्छ करायचा प्रयत्न केला तर जनता सतत तिथं कचरा नेहमी टाकतच असते. त्यासाठी काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. त्याचबरोबर असं एक सांगते की प्रत्येक घरातून एक मोठा डस्टबिन भरून जो कचरा निघतो पालेभाज्या निवडून टाकलेल्या जातात किंवा काय तर घंटागाडी वेळेवर न आली तर महिला काय करतात ती कॅरी बॅग मध्ये घालून डायरेक्ट रस्त्यावर टाकतात किंवा गटरी. माझ्या भागामध्ये मी पाहिलं आहे की त्यांनी डायरेक्ट गटरीमध्ये टाकलेला आहे. त्यासाठी त्या गटरी सुद्धा तुंबल्या जातात. त्यासाठी आपण उपाय काय करूया आता या महिलांसाठी आपण महानगरपालिकेतर्फे बाकीचे कोर्सेस केलेले आहेत. शिवण क्लास असेल किंवा ब्युटी पार्लर असेल तर एवढंच सांगते की आताच्या महिलांना कंपोस्ट खत करण्याची शिकवणी दिली पाहिजे जेणेकरून त्या कचऱ्याचा उपयोग चांगला होईल आणि त्या स्वतःही उपयोग करून घेतील. जो कचरा जो निघतो घरातून पालेभाज्यांमधून जे देठे वगैरे निघतात तर ते देठापासून कंपोस्ट खत कसं तयार केलं जाईल याचं जर आपण आपल्या महापालिकेतर्फे जर प्रशिक्षण दिलं तर हा कचऱ्याचा थोडा प्रमाण कमी होईल. असं म्हटलं तर ते हे होईल. धन्यवाद. शेवट आणि ते झालं तुम्ही शेवट तुमच्या आईवर बोला तुमचं शेवट म्हणालो आणि पण बोला काय हा कर्मचारी
अधिकारी असते आयुक्त म्हटलं हे मक्तेदार असू दे त्यांच्याकडे पण दंड वसूल करून घ्यायला पाहिजे ही माझी विनंती आहे. कर्मचारी कामच करत नाही प्रभाव काय होतं माहिती आहे का? काम करायचं पदार्थ चिंता तोड मेळावत त्या कर्मचारीवर ठीक आहे. नाही, नाही, मी सांगितले आता. हा, इकडे पण बोला सांगा. ठीक आहे. हा, जेवायला मग भूक लागली. सगळे हात त्याला जेवण करा. आपले सदस्यांचे या ठिकाणी आभार मानतो की एक चांगला विषय सर्वांनी घेतला. आपलं स्वतःचं गाव स्वतःचं शहर कशा पद्धतीने स्वच्छ असावं याच्याबद्दल आपल्याला सर्वांना अभिमान यावा अशा पद्धतीच्या सूचना या आमच्या सरकारच्या समितीच्या माध्यमातून प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवर या ठिकाणी काय वस्तुस्थिती आहे काय परिस्थिती आहे या सगळ्याचा वापर या सगळ्याच्या शिफारशी आपण जर त्याची प्रत छोटंसं सभेच्या पूर्वी आपण द्यायला पाहिजे होतं. कारण त्यांना सुद्धा ठीक आहे आपण दिली आहे तर ह्यात नेमक्या काय उद्देशाने केलेत आणि इंदोर दौऱ्याचं फलित काय ह्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा वापर होतो. साहेब बोलत बोलत ह्यामध्ये आपल्या ज्या चर्चा झाल्या त्यातले काही मुद्दे राहिलेले आहेत ते मला सुचवायचे. यामध्ये आपण जर बघितलं समिती शिफारसमध्ये भाग एक सफाई कर्मचारी त्यामध्ये 3 नंबर होत आहे कामाच्या सोयीसाठी इतर विभागाकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता निश्चित करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त संबंधित विभागाचे उपायुक्त आरोग्य विभागाचे उपायुक्त आरोग्य अधिकारी महापौर त्यांनी नियुक्ती केलेला प्रतिनिधी असे 5 सदस्य केले. त्यामध्ये विरोधी पक्षाचे सदस्य किंवा विरोधी पक्ष नेत्यांचा समावेश व्हावा. नाही विरोधी पक्ष नेते किंवा तरी सुचवते सदस्य त्या पद्धतीनं व्हावं. त्याच पद्धतीनं वारंवार यापूर्वी मला आलेला अनुभव नामदेव फोन ग्राउंड आपण लग्न समारंभासाठी कार्यक्रमासाठी आपण भाडेतत्वावर देतो आणि त्यामध्ये आपण डिपॉझिट देतोय त्या जनता कार्यक्रम असतो त्यांचा आयुक्त मॅडम त्या ठिकाणी कार्यक्रम झाल्यानंतर 100% स्वच्छता होत नाही आणि ती स्वच्छता होण्यासाठी इस्टेट विभाग आणि आरोग्य विभाग यांच्यामध्ये गेले 4-5 वर्ष मी प्रामुख्याने जाणीवपूर्वक प्रयत्न करतोय समन्वय असावा. कारण त्यांचं डिपॉझिट परत देताना आरोग्य विभागाचा अहवाल यावा की ते मैदान स्वच्छ केले का न केलं आणि आजपर्यंत हे कधी घडलं नाही. डॉक्टर संगीवाल असतील साहेब माझ्या सूचना आपल्याला पण केलेले परत त्याचा या ठिकाणी व्हावा असा माझा एक विषय आहे. त्याच पद्धतीनं आपण जर बघितला यामध्ये क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा आवाज आपण त्यांची पेमेंट धरणा आधार करणे अशा पद्धतीच्या सूचना आहेत. त्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करताना आपण जर रोजंदारीवर किंवा मानधनावर आपण अधिकारी घेणार असतो तर त्या ठिकाणी त्याच्या अहवालावर कुठे डिपेंड राहू शकतो का त्या पद्धतीनं त्यासाठी आपल्याला भागातील SIC स्वच्छता निरीक्षक असेल किंवा वाढ उत्पादन यांचा सुद्धा अहवाल विला करताना त्या ठिकाणी उल्लेख व्हावा किंवा त्याची पोच त्यासोबत असावी अशी एक आर्थिकदृष्ट्या सूचना आहे. त्याच पद्धतीनं सारंग गटारी बाबतीत थोडंसं आपलं धोरण आहे की आपल्याला सारंग गटारी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर द्याव्यात. ते करत असताना सारंग गटारी स्वच्छतेसाठी आपण वाहन सुद्धा घ्यावं छोट्या बकेटला असताना आपली सूचना आहे. जर आपण टेंडर द्यायचं असेल तर ते वाहन खर्च आपल्याकडे घ्यायचा का न करायचा अशा पद्धतीनं त्यावर एक आपलं वापर व्हावा सूचना व्हावी. त्याच पद्धतीनं यामध्ये आपल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या बाबतीत माझा एक स्वतःचा अनुभव आहे. आमच्या प्रभागामध्ये आठवडा बाजार मोठ्या प्रमाणात भरतो मंगळवार असतो शुक्रवार असतो शासकीय कार्यालय मोठ्या प्रमाणात आहे महापौर साहेब आणि आपल्या सफाई कर्मचाऱ्यांना आठवडा बाजार ज्यावेळी बुधवारी बाजार होतो आपण बुधवारी त्यांना स्वच्छतेचं काम सांगतो शुक्रवारी बाजार होतो शनिवारी काम सांगतो. त्यावेळी माझ्या हिशोबानं म्हणजे माझ्या प्रभागापुरतो 2 बोलतो 13 आणि 16 त्या दिवशी शनिवारी आणि बुधवारी आपल्या स्वतःच्या भागातल्या कर्मचाऱ्यांना काम करता होत नाही. त्यामुळे आठवडा बाजाराची स्वच्छता साफसफाई हे खाजगी पद्धतीनं किंवा त्याच्यासाठीची टीम वेगळी व्हावी आणि शासकीय कार्यालयामध्ये आपल्याला काही गोष्टी होतात त्या पण विषयामध्ये उल्लेख व्हावा. दरवेळी आपले राजाराम पेटवून कार्यक्रम असेल किंवा इंदिरा गांधी कार्यक्रम असेल किंवा आता आपले पदाधिकारी पक्षाचे वरिष्ठ येत असतील तर आपण असेल त्यावेळी त्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना आपण त्या कामामध्ये लावतो किंवा नदीचा घाट स्वच्छतेचा विषय असतो. त्यामुळे इतर वेळी त्या लोकांना ती काम त्या दिवशी पेंडिंग पडतात. त्या संदर्भात टीमचं नियोजन आपल्याकडे परफेक्ट पाहिजे. तसेच
स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वरतुडे साहेब तुमच्या बंधुराजासोबत सगळ्या संघटनांना मी गावातून आवाहन करतो की स्वच्छता कर्मचाऱ्याला प्लास्टिक बंदीच्या मोहिमेमध्ये तुम्ही पाठवताय, इतर काही शासकीय कॉन्ट्रॅक्ट असेल ते वाटायला पाठवताय तुम्ही, तर स्वच्छता कर्मचाऱ्याला स्वच्छता व्यतिरिक्त कुठेही काम लावू नका साहेब. कारण त्याला ते काम करा सोडून त्याला तुम्ही पत्र पाठवला लावला की प्लास्टिक म्हणून तपासला म्हटला तर तुम्ही त्या दिवशी स्वच्छता करत नाही. आणि स्वच्छता कर्मचारी हा मनुष्य आहे, तो मानव आहे, त्याला यंत्र नाही, मशीन नाही, त्याला किती करवलं किती वापरलं तर ते चालेल. त्यामुळे त्याच्यावरती आपल्याला सर्वांना विनंती आहे की त्यांच्या सगळ्यांचा आदर आपल्याला करायचा आहे की गाडीमध्ये काम करणारे सर्व लोक आहेत, शहराची स्वच्छता आपण घाण करतोय ती आपली स्वच्छता करतात, त्यामुळे त्यांचा आपल्या सर्वांना मान द्यावा आणि सफाई मित्र म्हणून त्यांची या ठिकाणी भविष्यकाळात गणना केली जावी अशा पद्धतीनं थोडंसं आपल्याला. आणि या कोणत्याही सूचनांचा विचार करता या ज्या सूचना दिलेल्या आहेत आपण जर सगळ्यांनी बघितला तुमच्याकडे परत आम्ही जी तयार करून दिलेले त्या गोष्टीचा उपयोग करून घ्या. आणि यामध्ये संबंधित एसआय कर्मचारी यांच्यामध्ये एक समन्वय साधून त्यांना पण माणसासारखं जीवन आहे, त्यांना आपण मान सन्मान देऊ आणि त्या पद्धतीनं या सूचनांचं पालन करून साहेब तुम्ही म्हणता 3 महिन्यासाठी प्रायोगिक तत्वावर आपण त्यांचं 2 वेळेच्या कामाचा विषय आहे सर. आमच्या विरोधी पक्ष ऑफिसला सुद्धा आणखी दारेसाहेबांच्या संघटना घेतल्या, त्यावेळी दारेसाहेबांच्या आम्हाला सूचना होत्या की त्या पद्धतीने आपल्याला त्या बाबतीत विचार करावा लागेल. 3 महिने प्रायोगिक तत्वावर त्या भूमिका घ्यायला काही अडचण नाही, पण हे करत असताना त्या कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण आणि ते कर्मचारी नगरसेवक आमच्यामध्ये एक संवाद असणार आणि त्यांना त्यांच्या कामाची जाणीव करून ते काम त्यांनी प्रामाणिक करावं या बाबतीत त्यांचं सुद्धा समुपदेशन करणे, त्यांना सुद्धा त्या बाबतीत प्रवचन करणे, त्यांचं त्यामध्ये काही गोष्टी असतील तर त्यांना त्या प्रवृत्त करणे अशा पद्धतीनं काही आपल्याला उभाऊ करता येईल, त्या गोष्टी आपल्याला देता येईल. कारण या ग्राउंड लेवलच्या रेग्युलर आपल्या अडचणी समितीमध्ये काम करत असताना या सूचना आम्ही मांडल्या, त्यात काही ठराविक असतील नसतील तर या सगळ्या सूचना सुद्धा त्यामध्ये नोंद व्हावी आणि एक चांगला प्रस्तावना या सगळ्यांच्या समोर सभागृहासमोर यावी आणि सभागृहाने एक मताने या सगळ्याला मान्यता द्यावी अशी सभागृहाला विनंती. 2 मिनिटं बाबा मला 2 मिनिटं बोला. महानगरपालिकेच्या वतीनं आपल्या घंटागाडीचं जे काय केंद्र आहे एनडीके ही पांढरी हत्ती आहे का पोसायला लागले आपण 2 महिन्यापूर्वी ठराव केला होता की एक तर त्याला ब्लॅकलिस्टला घाला किंवा त्याचं केलं जातं का. आपलं नवीन अजून झाले नाही. 68 घंटागाडीपैकी 40 घंटागाडीवर काम करावं आहे आणि सेकंडरी पॉइंट मी 1 महिना झाला प्रत्येक रोज सकाळी 5 वाजता मी फोटो काढवले त्याचं सगळं ते बायोडाटा आपल्याकडे आहे, त्याचं बिल मात्र तुम्ही 100% द्याला. मग आपण जाऊन काय उपयोग झाला महापौर साहेब, इंदूरला जाऊन काय उपयोग झाला का आपला या गोष्टीचं 3 महिने झाला आपण 15 लाख रुपये दंड लावला कमी केले पैसे. ठीक आहे निवांत कसं काढा एवढा सारी साऱ्याचं जेवण आहे काय जेवणाचं काम आहे. इंदोर नगरी शहर स्वच्छता मोहिमेसाठी एक समिती त्या ठिकाणी नेमली. त्या समितीनं अहवाल अत्यंत चांगल्या पद्धतीनं सूचनेच्या द्वारे त्या ठिकाणी केला. आपण सर्वजण त्याच्या अंमलबजावणी करू अशा पद्धतीची सगळ्यांना यांच्याकडे शहरवासियांना आशा आहे. खरं वास्तविक ज्या विचारानं आपण सगळेजण इंदोरला गेलो आल्यानंतर प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर विचारामध्ये एक प्रेरणा त्या ठिकाणी दिसत होती की स्वच्छता त्या ठिकाणी असली पाहिजे, अशा पद्धतीने केलं पाहिजे. आणि मग याची सुरुवात आपल्याला करायची होती. थोडा विलंब का असताना आपण सुरुवात त्या समितीच्या शिफारसीने त्या ठिकाणी होतो. आता या सगळ्या शिफारसी पाहिल्यानंतर इचलकरंजी शहरातल्या घंटागाड्यांच्या सगळ्या अवस्था आणि मग त्या पूर्णत्वास घंटागाड्या कधी येणार, मग छोट्या गलीमध्ये जाणाऱ्या छोट्या गाड्या असेल तिथून जे काही उपकरण लागणार आहे त्या संदर्भातलं
किती दिवसात त्याची इम्प्लिमेंटेशन त्या ठिकाणी होणार. अमरभाऊने आमच्या सांगितलं की आमच्या विरोधी पक्ष नेत्यांच्या सगळ्या सदस्यांच्या वेळेस सध्या जसं सरकारने भेटले तसे कामगार संघटना आमच्याही त्या ठिकाणी सदस्यांना भेटले. आम्ही त्यांच्या सगळा विचार त्या ठिकाणी ऐकून घेतला. परंतु मला एक बाजूला कामगार संघटना आणि कामगार हे सगळे तरी महत्वाचे असले, ज्या विचारावर आपण स्वच्छता मोहीम त्या ठिकाणी अवलंबतोय ते पूर्णत्वास येणार का नाही ही शंका मला या सभागृहामध्ये सत्ताधाऱ्यांनी ज्यावेळेला 3 महिन्याच्या विचारावर त्या ठिकाणी मांडली त्याला माझा एक प्रश्न त्या ठिकाणी आला. कोणतेही काम करत असताना एक चांगली दिशा त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि मग आपण थोडा विचार त्या ठिकाणी केला पाहिजे होता आणि करावा अशी माझी विनंती आहे. इतकं वर्ष आजपर्यंतच्या इतिहासामध्ये नगरपालिकेच्या सकाळपासून दुपारी 1 वाजेपर्यंत काम होतं, मग ते का पूर्णत्वास आलं नाही हा एक प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर असला पाहिजे. दुसऱ्या बाजूला जसं इंदोरला ज्या पद्धतीनं कर्मचाऱ्यांच्या काम चुका केल्यानंतर त्याचे ऍक्शन मोड भूमिका घेतल्या, कोसुळे साहेबांनी चार्ज घेतल्या काही लोकांना सस्पेंड केलं, त्याचं अभिनंदन सुद्धा आम्ही ठिकाणी केलं, बऱ्यापैकी त्या ठिकाणी सुधारणा झाल्या. परंतु ह्या उपक्रम राबवत असताना तुम्ही एवढी ढिलाई केला तर पुन्हा मला असं वाटत नाही, वैयक्तिक म्हणतोय कामगार संघटनेबरोबर कामगारांच्या आम्ही प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी शहराची स्वच्छतेची भूमिका ही वेगळ्या भूमिकेने त्या ठिकाणी असली पाहिजे. त्यासाठी अत्यंत वेगळा त्या ठिकाणी करावा. उपक्रम ज्यावेळेला मिळतील त्यावेळेला वेगळ्या पद्धतीचा उत्साह त्या ठिकाणी निर्माण होईल. जे कॉन्ट्रॅक्ट देणार आहे त्याचं प्लॅनिंग अजून असलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे की गटारीचा प्रश्न आहे. गटारीमध्ये बहुतांशी ठिकाणी अजून ड्रेनेज त्या ठिकाणी जोडलं नाही, त्यामुळे गटारीत पाणी येतं. आपण एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट दिलंय, त्याचा स्पीड पाहिलं तर पुढे 10 वर्ष मला ते होईल का ही शंका त्या ठिकाणी वाटते. आणि मग जेव्हा आपण हा उपक्रम राहू त्यावेळेला मात्र लोकांच्या हे सगळे प्रॉब्लेम होतात. मी बसल्या आमच्या विक्रमनगर मध्ये इतका ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे, 4 दिवस झाले ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे. इतकी वाईट अवस्था मी आता त्या अधिकाऱ्याला बोलवून सुद्धा सांगितलं बाबा आपल्याला ते करायचं. हे मी मुद्दामून सभागृहासमोर मांडायचा प्रयत्न करतो. मग ज्या सभागृहाचे सगळ्यांचा जो उत्साह आहे, जो कर्मचाऱ्यांच्यामध्ये आल्यानंतर उत्साह होता, तो उत्साह आता मावळत चालला. अशा पद्धतीची परिस्थिती आहे. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, बदलला पाहिजे आपल्याला. परंतु करायचं असं त्याला उत्साह टिकून ठेवण्यासाठी आपल्याला ऍक्शन एक जोरात घ्यावी लागत. आणि ते ऍक्शन एवढ्या ढिलाईपणाने घेतलं तर मी सभागृहाला जाहीरपणाने सांगतो त्याचं इम्प्लिमेंटेशन त्या ठिकाणी 5 वर्षात सुद्धा होणार नाही. आणि मग नुसतेच आपण जे काही नागरिक म्हणजे आपण जाऊन आल्यानंतर म्हणले की इंदोरला जाऊन उगाच सर्च केला ते सत्य वाटायला लागलं. अशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी. आपल्याला या सगळ्या गोष्टी अत्यंत चांगल्या सूचना त्या ठिकाणी आपण आपल्या 33 शाळा आहेत. अनेक शाळांमध्ये तुम्ही प्राथमिक विद्यार्थ्यापासून 5वी 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत ओला कचरा, वाळा कचरा, सुका कचरा कशा पद्धतीने हे जरी शिक्षण दिलं, कचरा रस्त्यावर टाकू नये, कचरा कुठेही टाकू नये, हे जरी तिथून सुरुवात केली त्याचं प्रचंड मोठं परिवर्तन या ठिकाणी. हे मी मुद्दाम का सांगतो की 2001 ला घंटागाडीची कल्पना इचलकरंजी शहरात मी आमच्या विक्रमनगरमध्ये त्या ठिकाणी चालू केली. या परिसरात सांगली कोल्हापुरामध्ये पुढे नव्हती. माझ्या कल्पनेने ढकलगाड्या घेऊन त्या ठिकाणी चालू केलं. त्यावेळेला सुद्धा बकेट त्या ठिकाणी दिली आम्ही. आणि बकेट दिल्यानंतर मला मी एकटा त्याच्यात इन्व्हॉल्व झालो नाही, प्रत्येक कुटुंबाला आम्ही त्या ठिकाणी इन्व्हॉल्व करून घेतलं. आणि 1 वर्ष 2 3 4 वर्ष मला एक थोडा त्रास झाला असेल, परंतु त्या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीने हे सांगण्याचा उद्देश का की जो उत्साह आपण त्या ठिकाणी ठेवला पाहिजे तो
उत्साह नुसतं या सभागृहामध्ये माणसाला सुद्धा झालं नाही. आणि मग हे सगळं करायचं असेल तर तुम्हाला म्हणजे सभागृहाच्या सर्व सदस्यांना आणि अध्यक्ष महोदय, आपल्याला आयुक्त मॅडम, आपले काही वेळा बघायचं मी तुमचं कौतुकही त्या ठिकाणी करतो, काही निर्णय तुमचे बोल्ड असतात, परंतु ह्या गोष्टीवर तुमचं धोरण एक कडक असलं पाहिजे. प्रशासकीय अधिकारी म्हणून तुमचं एक त्या ठिकाणी बोल्ड असलं पाहिजे की 5 वर्षात आज सुद्धा आम्ही शिवमूर्ती नाईक साहेबांचं कौतुक त्या ठिकाणी करतोय. त्या ठिकाणी झोपडपट्टी काढल्या, परंतु वसवल्यानंतर सुद्धा शिवमूर्ती नाईक साहेबांचं नाव त्या ठिकाणी बसवलं, नाव राहिलं. हे का आज त्या थोडा चौकात बऱ्याच सदस्यांना माहिती की पूर्वी झोपडपट्टी होती, तिथल्या लोकांना काढल्यानंतर शिवमूर्ती नाईक असे वेगवेगळ्या ठिकाणी बसवलं, परंतु तशा पद्धतीची धोरण या ठिकाणी महापौर साहेब आणि सगळे सदस्य एक वेगळ्या पद्धतीने या सगळ्या भूमिकेशी आतुरलेला आहे. आम्ही तुमच्या पाठीशी राहू, परंतु आमची विनंती आहे की एक घोळ निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी काय तर प्रयत्न केले पाहिजे. जे काय करणार, जे काही इम्प्लिमेंटेशन करणार, काही एखाद्या लेवल एखादा रस्ता बाजूला राहिला तर झालं, परंतु त्या ठिकाणी फंड आपली अवेलेबिलिटी करून द्या, त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पूर्ण करून द्या. तेव्हा नाही तर मग गटारी आमच्या ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे, काय स्वच्छता तुमची आहे, एक बाजूला कचरा ठीक पडलाय. सातपुत्या वहिनी म्हणलं की त्या ठिकाणी बुगळ वहिनी म्हणलं की त्या ठिकाणी कचरा, मी त्या मंगळवाराचा जन्मलेला मला माहिती आहे, कायम त्या ठिकाणी कचरा पडलेला असतो. मग या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर सदस्य वेगळ्या पद्धतीने भावना व्यक्त करतात. कल्पना पण एक ठिकाणी मांडत असतोय, पण इम्प्लिमेंटेशन करताना जो जोश पाहिजे, तो जोश नसल्यामुळं त्याची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण करण्यासाठी आपण माझी एक विनंती आहे की थोडं उठाव करण्याच्या दृष्टिकोनातून एक चांगल्या पद्धतीचा आदेश करावा, एवढी त्या ठिकाणी सूचना करतो. ठीक आहे. आता जेवायला किती वेळ घ्यायचं जेवायला? जे सांगितलं त्या वेळी घ्यायचं. तिथं किती काय सांगा? हा, 3ला नाही म्हणा हो, 25 मिनिट होते. 3 वाजून 10 मिनिटं चालू आहे बरोबर.